गुरुदेव डेअरी बोला अनुभवाचे आधी केले मग सांगितले. दूध व्यवसाय करताना दूध व्यवसायामध्ये दूध काढण्याची क्रिया महत्त्वाची आहे. चांगलं सांभाळते आणि दूध व्यवस्थित काढत नाहीत तर दूध निघत नाही, पर्यायानं नुकसान ठरलेलं आहे. त्याच्यामध्ये पाना घालण्याची क्रिया महत्त्वाची आहे. पूर्वी असं असायचं की आपण वासरू सोडायचे त्याला, आणि त्या वासरू सोडल्यानंतर त्या गाईचं त्या वासरावर प्रेम किंवा ममत्व असतं, त्याच्यामुळे ती पाना घालायची. पाना घालण्याची क्रिया आहे मेंदूमध्ये होते. मेंदूतून त्याचं जो काय आहे ग्रंथी स्रवतात किंवा मेंदूच्या आदेश होतात, आणि मेंदूच्या क्रियेनंतर पाना घालला जातो. पाण्यामध्ये काय होतं तर तिचे सड ताट होतात, कास फुगीर होते, हार्मोन्सची त्यावेळेला जलद क्रिया होते, आणि अशा हिशोबानं पाना घालणे. पण आता आपण वासरू सोडत नाही, मग पाना घालण्याची क्रिया झाली पाहिजे. पाना न घालता दूध काढल्यास दूध निघतं, आणि मग उशिरानं पाना घातल्यास दूध राहतं, आणि मग मस्टॅटिस होतो. त्या हिशोबानं काय केलं पाहिजे. आता आपण वासरू तर सोडत नाही, मग ती गाईला वासरू माहीत नाही. मग त्याच्या अगोदर काय असायचं, माणसं हाताने धार काढायची, माणसाच्या हात त्याला लागल्यास ती पाना घालायची. आता तेही नाही, पण आता असं करायचं की आपण त्याला ज्या गाईची धार काढायची ती 5 मिनिट अगोदर त्याला पाणी मारायचं, आणि 2 धारा खाली पिळायच्या, किंवा ते सड थोडेसे ओढून सोडायचे 2 वेळा, असं ओढायचं. म्हणजे काय होतं, तिला वाटते की आता आपल्याला दूध काढायचं आहे, दूध द्यायचं आहे, आणि तिला त्या मनातून वाटलं की ती मग ती पाना घालते. चांगला पाना घातल्यावरच मशीन लावायचं आणि दूध काढायचं. दूध काढण्याची क्रिया 3 ते 5 मिनटात संपवायची. दूध काढायला उशीर लागला तरी पाना जिरतो, पाना घालायच्या अगोदर दूध काढलं तरी दूध कमी निघतं. आणि काही गाईला 2दा पाना घालायचं सवय, दूध निघतं आहे आणि मग पुन्हा पाना घालतात. अशा गाईला दूध वाढीच्या गोळ्या द्याव्यात. एक दूधगंगा आहे, विल्कोप्लेक्स आहे, किंवा आणखी काही मिनरल्स द्यावी, किंवा टॉनिक द्यावं, किंवा दूध वाढीच्या हार्मोन्सच्या गोळ्या द्याव्या, की जेणेकरून तिनं 2दा पाना घालू नये. 2दा पाना घालणं आपल्यासाठी घातक आहे. आपण दूध काढून निघतो आणि मागावून पाना घातले की त्याच्यात पुन्हा दूध काढत नाही, आणि मग त्याच्या गाठी तयार होतात, मस्टॅटिस होतो. म्हणून 2दा पाण्या घालण्याची जर एखाद्याला सवय असेल तर त्याला दूध वाढीच्या गोळ्या देणे, हार्मोन्स ठरवण्याच्या गोळ्या देणे, आणि ते दूध काढून घेणे. दूध 3 ते 5 मिनटामध्ये काढणे. लवकर पण काढायचं नाही, उशिरा पण काढायचं नाही. गाय व्यवस्थित पाणवली, व्यवस्थित सड मोठे कासपाशी सड फोगार झाले, मग त्याला मशीन लावायचं आणि संपूर्ण दूध काढून घ्यायचं. मशीनने संपूर्ण दूध काढताना ते मशीनचा जो भाग आहे त्याच्यावर थोडासा हात ठेवला तर ते थोडंसं ओझं होतं, असं खाली शेंड्याकडे येतं, आणि मग संपूर्ण दूध निघलं जातं. एक कला आहे की प्रत्येकाला प्रॅक्टिकली अनुभवाने शिकता येते, काय अवघड नाही. पण अशा पद्धतीनं दुधावर लक्ष दिलं तर त्या गाईचं दूध अर्धा लिटर वाढू शकतं, किंवा अर्धा लिटर कमी होऊ शकतं. अर्धा लिटर दूध म्हणजे तेवढं आपलं नुकसान आहे. तर अशा पद्धतीनं काळजी घ्यावी, आणि दुधाचं पाना घालणे या क्रियेवरच आपण लक्ष द्यावं, आणि त्या हिशोबानं दूध काढावं.